जय जय रघुवीर समर्थ। रामकृष्ण हरी माऊली। श्री एकनाथ महाराज विरचित भावार्थ रामायण संक्षिप्त रूप कथा स्वरूप या ग्रंथातील आतापर्यंत 23 अध्याय आपण ऐकलेत। 23 आणि 24 या दोन्ही अध्यायांमध्ये श्रीरामांच्या आणि सीता यांच्या स्वयंवराच्या सुरुवातीला काय काय घटना घडल्या, तसेच त्या लग्न सोहळ्याची तयारी कशी केली होती, हे सर्व यथासांगपणे आपण एकनाथ महाराजांच्या सविस्तर ग्रंथातून पूर्ण कथनानुसार घेणार आहोत। संक्षिप्त कथारूपामध्ये ते दोन्ही अध्याय 23 आणि 24 आपण प्रस्तावना म्हणून घेतलेले आहे। ते ऐकून झाल्यानंतर त्यातील सखोल आणि इत्थंभूत माहिती आज मी तुमच्यासाठी प्राकृत ग्रंथ भावार्थ रामायण यातून भाषांतर करून मराठीत आणि सोप्या शब्दात घेऊन आले आहे। या कथानकामध्ये आपण पाहिलं की आतापर्यंत मिथिलेला सर्व लोक या स्वयंवरासाठी जमले आहेत। देवकांचं पूजन करून मातृका त्यानंतर देवक बसवण्यात आलेत, नांदी श्राद्ध झाले आणि आता मंडपामध्ये सर्व जमत आहेत। या सर्व लग्न सोहळ्याचं विस्तृत वर्णन आता आपण ऐकूया। जेव्हा आपल्याकडे कुठलं लग्न असेल त्यावेळेला आपण किती आनंदात असतो, किती थाटामाटात सोहळा करतो। मग हे तर देवांचं लग्न। आता या देवांच्या लग्नामध्ये किती सुखसोयी, किती थाटमाट होता आणि कुठल्या कुठल्या प्रकारे हा सोहळा संस्मरणीय करण्यासाठी दोन्ही बलाढ्य राजे आणि सर्व गुण संपन्न असे त्यांचे सोयरे तिथे जमले होते। ऋषी, मोठे मोठे मुनी या सर्वांच्या आशीर्वादात अगदी देवदेवतांच्या उपस्थितीत घडलेला हा सोहळा किती रम्य असेल। या सर्व गोष्टी आपल्याला ऐकायला नक्कीच आवडतील, म्हणूनच हे विस्तृत वर्णन आता मी सांगत आहे। या सर्व सोहळ्याच्या आधी अग्रपूजेचा मान विश्वामित्रांना दिला गेला होता। ऋषी पूजन, विश्वामित्रांचं पूजन, शतानंद या जनकाच्या आचार्याचं पूजन, त्यांना सुवर्णरत्न दान, या सर्व गोष्टी झाल्यानंतर गोदानालाही खूप महत्व देण्यात आले। गोदान, सवत्स गायीचं दान, त्याबाबतही शास्त्र शुद्ध रीतीने त्यांनी काही गोष्टी पाळल्या होत्या। त्या अशा, ज्या गायींचं दान करण्यात आलं होतं त्या गायींची शिंगे सोन्याने मढवलेली होती आणि खूर चांदीने मढवलेले होते। त्या सर्व गायी कास्याच्या दोहन पात्रासमवेत दान देण्यात आल्या होत्या। क्षौम म्हणजे रेशमी कपड्यांनी त्या आच्छादलेल्या होत्या। त्यांच्या शेपटींना रत्न, मोती यांनी सुशोभित केले होते। या सर्व गायी सुकुमार म्हणजेच दोहनास उत्तम, शांत स्वभावाच्या आणि तरुण सर्वोत्कृष्ट जातीच्या अशा होत्या। म्हणजे दान देताना सुद्धा गायींसाठी इथे त्यांनी कशा प्रकारे दान केलं जावं आणि सत्पात्र दान कसं असतं हेही छान रीतीने सांगितलं आहे। बऱ्याच वेळेला दक्षिणा म्हणून रत्न, सुवर्ण या सर्व गोष्टी वापरल्या गेलेल्या आपण ऐकल्यात। आता याच्या पुढे तिथे आलेल्या लोकांचं स्वागत कसं केलं गेलं ते आपण ऐकूया। सर्व आलेल्या राजांना सुगंधी कस्तुरीचा टिळा लावून त्यांच्या आगमनाला फुलं देण्यात आली। त्यांना सुशोभित गंध, अक्षता, पुष्पांच्या माळा अर्पण केल्या गेल्या। सुगंधित मसाल्यांनी युक्त असे तांबूल दिले गेले आणि ज्यावेळी वराचं आगमन झालं त्यावेळेला केळवणाचा कार्यक्रम म्हणून सुमेधा म्हणजेच श्रीरामांच्या सासूबाई यांनी वराचं आगमन होताच त्यांच्या पायांना उटणं लावून त्यांचं यथासांग पूजन करून आणि त्यांना अनेक प्रकारे वेगवेगळ्या प्रकारची उंची वस्त्र तसंच रत्नजडित असे अलंकार देऊन
त्यांचं स्वागत केलं. आता आपण या रम्य अशा सोहळ्यामध्ये काय काय पक्वान्न होती याचं वर्णन ऐकूया. तोंडाला नक्कीच पाणी सुटेल अशा पद्धतीचं वर्णन आहे. आणि याच्यामध्ये फक्त चव असं नसून ती पक्वान्न किंवा जे रुखवत आणि केळवण्यासाठी पदार्थ ठेवले होते ते अगदी सर्वच ज्ञानेंद्रियांना तृप्त करण्यासारखे होते. म्हणजे त्यांचे सुगंध, खाताना त्याला कानाने येणारा आवाज, हे सुद्धा अगदी लक्षपूर्वक पाहिले गेलेत आणि वर्णन केले गेलेत. आता याचा खरोखर अनुभव आपण घेऊया. सुमेधेचे भाग्यच जणू उजळले होते. सर्वांसाठी समसमान आणि प्रेम आदराने जणू चैतन्याच्या विशुद्ध तेजाने चमकणारी सोन्याची ताटे सजवली होती. वाट्यास पूर्णपणे रसांनी भरल्या होत्या. कोठेच काही अपूर्ण नव्हते. काही भाज्या जमिनीतून खोदून काढून घेतलेल्या कंदमुळांपासून बनवल्या होत्या. काही तर केवळ त्यांच्या डहाळीपासून बनवल्या होत्या. काही त्याच्या पानांना कुटून बनवल्या होत्या. काहींना देठापासून तोडून बनवल्या होत्या. तर काही सुंदर सुगंधित वनस्पती सोलून बनवल्या होत्या. काही कडू तर काही उग्र होत्या. तर काही तिखट, ज्या खाल्ल्याने तोंडाचा जाळ होत होता. काही सरळ, पातळ आणि लांब अशा प्रकारच्या भाज्या होत्या. तर काही गोल, गरगरीत आणि काठीपासून बनलेले होते. काही एक हिरव्या रंगाच्या, खाताना करकरीत, तर काही टणक पण रसाने भरलेल्या होत्या. त्या खाताना तोंडातून कचकच असा आवाज येत असे. येथे सर्व पालेभाज्या आणि फळभाज्या, या बियांनी भरलेल्या असलेल्या काही भाज्या, याही खाताना बुजबुज असा आवाज येत होता. तर काही सुकलेले होते, काही सुकवलेले होते. त्यांना चावताना हसहस असा आवाज येत होता. एक अत्यंत आंबट तर आतून बाहेरून तिखट, एक संपूर्ण कडू तर एक तुरट, आणि खाताना समसम असा आवाज करत होत्या. काही भाज्या गोलाकार आणि कठीण होत्या. तर काही सपुष्ट आणि रसाने ओथंबलेल्या होत्या. काही वाकलेल्या, सडपातळ होत्या. काही एकमेकांमध्ये अडकून तुटून पडल्या होत्या. अशा प्रकारे फळांच्या समुदायाने भरभरून आणि मसाल्यांनी युक्त अशा प्रकारचा एक सांबार बनवले होते. ताटामध्ये सर्व प्रकारच्या भाज्या, पक्वान्नी यांच्या राशीच्या राशी लागल्या होत्या. जेव्हा त्या ताटातून बाहेर ओसंडून जात असायच्या तेव्हा श्रीराम त्यांना थांबून स्थिर करत होते. अशा नाना प्रकारच्या भाज्या बनवल्या होत्या आणि त्यामुळे रघुनायक श्रीरामांना संतुष्टी होत होती. श्रीरामांसोबत इतर सर्व त्या अद्भुत, अत्यंत चविष्ट जेवणाचा आस्वाद घेऊ लागले. सामान्यतः खाणारे जन सुद्धा यावेळेला चांगले जेवत होते. काही केळी परिपक्व होऊन पिवळी झालेली होती. तर काही देठापासून तुटून वेगळी झालेली पण कच्ची होती. जेवण बनवणाऱ्या स्त्रींच्या हातून काही सुटून गेलेले मोठे तुकडेही पटकन तोंडात त्यांची उपस्थिती दाखवत होते. अशा प्रकारे बनवलेले केळ्याचे शिकरण अत्यंत चवदार लागत होते. झाडावर देठाच्या आधाराने लटकत राहिलेले आंबे जे पिकले होते तरी सुद्धा ते आंबटच होते. तेव्हा त्यांना एकांतात मुरण्यासाठी ठेवून दिले आणि त्यांना गोडपणा प्राप्त झाला होता. फळस्वरूप त्यांना न चाखता, त्यांना न खाताही नाकाने नुसते हुंगून त्यांच्या गोडीची प्रचिती येत होती. अशा आंब्यांना बाहेरून पाहता क्षणीच डोळे तृप्त होऊन जात होते. सुगंधाने नाक संतुष्ट होऊन जात होतं. जीभ कानांना सांगायची ही वेळ होती की ही फळं चांगली आहेत. ही फळं स्पर्शाने सुद्धा मनाला तृप्त करीत होती. जिभेने त्यांच्या रसाची माधुर्यता चाकणाऱ्याचे मन सुद्धा अतिशय तृप्त होऊन जात होते. वीर रामचंद्र या रसाळ फळांच्या सेवनाने आतून बाहेरून तृप्त झाले. आता एकटे हे आंबा नावाचे फळ खाणाऱ्यांच्या सर्व इंद्रियांना संतुष्ट करीत होते. पण येथे श्रीराम, त्यांच्या पंक्तीला बसून भोजन करणारे सर्वजण या अच्युत फळाला, या फळाचं नाव अच्युत असं आहे, जेथे कोणतेही स्थान भ्रष्ट होऊ शकत नाही, अशा मोक्षपदाला प्राप्त करत होते. ताटामध्ये वाढलेल्या ज्या काचऱ्या होत्या
त्या वैराग्याच्या अग्नीमध्ये तापून काढलेल्या वाटत होत्या, पश्चातापरूपी तेलामध्ये तळलेल्या वाटत होत्या. जेवण जेवण्यासाठी श्रीराम तेथे आल्यानंतर त्या अभिनव अशा चवीला प्राप्त झाल्या होत्या. कोणी जेवणारे जेवताना अविवेकाने दुसऱ्याची निंदा करणाऱ्या समान कोशिंबिरीचे रायत्याचे सेवन करीत होते, पण दुसऱ्या वस्तूच्या चाखण्यानंतर उग्र वास नाकामध्ये व्याकुलता प्रकट करू लागला आणि मग ते आपलेच डोके आपटून घेऊ लागले. त्यांच्या नाकातोंडात जणू धूर भरला होता, त्यामुळे ते कपाळ वळवत होते. त्यांच्या डोळ्यांना श्रीरामच दिसत नव्हते. अशा प्रकारे त्यांचे भोजन चालले होते. अनेक प्रकारची लोणची वाढली गेली होती. जणू ती लोणची बनवणाऱ्यांच्या आणि यजमानांच्या भक्ती आणि प्रेमाची रंगात रंग वाढले होते. श्रीराम सर्वांगाने मिठाने आणि मसाल्याने युक्त अशा प्रत्येक लोणच्याची चव घेत होते. मनुष्याचा अहंभाव जणू फणसाचे कच्चे फळ आहे, पण तो अहंभाव स्वरूप कच्चा फणस सोहमभाव स्वरूप चमचमीत लोणच्याच्या रंगात रंगून गेला. त्यांना भेटून समस्त वैराग्य स्वरूप भोकर म्हणजे लसोडा त्या चमचमीत आस्वादात रंगून गेले. त्याच भक्तिभावात मंत्रमुग्ध होऊन मुक्ती प्राप्त करून थाटामाटात फिरू लागले. आत्मज्ञानी आल्यासोबत अहंभाव रूपी आवळा एकत्र आला आणि दोघेही एकरूप झाले. हे पदार्थ भोजन करताना वेगळ्याच चवीची अनुभूती करून देत होते. भोजन करणाऱ्याच्या या आंतरिक भावाला जाणून श्रीरामांनी स्वतः त्या पदार्थाचे प्रेमाने सेवन केले. सात्विक, राजसिक आणि तामसिक असे भाव उत्पन्न करणारे 3 पदार्थांचे समुदाय, त्यांच्या मिश्रणात राम भक्तीने उत्पन्न झालेला निर्गुण ब्रह्माचा विचार कुठेतरी मध्येच डोकावत होता. त्यामुळे ही सर्व लोणची रामाच्या भक्तीने खूप चवदार, चटकदार आणि अत्यंत स्वादिष्ट झाली होती. त्यावेळी श्रीरामांना कारल्याची आठवण झाली. त्यांच्या एका वैशिष्ट्यपूर्ण चवीला श्रीरामच जाणत होते. म्हणूनच जे श्रीरामांच्या पंक्तीसोबत बसले होते ते धन्य झाले. सूक्ष्म सेवा रूपात ढाळलेल्या बारीक शेवया तोडून दुधात साखर टाकून ढवळल्या गेल्या. त्यांचं सुंदर मिश्रण करून श्रीरामांना सेवन करायला दिले गेले. सरळ लांबलचक आणि आतून पोकळ, काही वेटोळे घालून गोलाकार झाली होती अशा प्रकारच्या या सेवया दुधात आणि साखरेत ज्या वेळेला घोळल्या त्यावेळेला त्या पूर्ण एकरूप होऊन जणू काही रघुनाथांच्या ठाई पावन होऊन गेल्या. साखर स्वतः अत्यंत गोड होती. साखर, दूध, दही, तूप आणि मधाचे एकत्रित मिश्रण करून पंचामृत सर्वांना दिले गेले. सर्व सत्वांनी युक्त अशा तुपामध्ये 5ही बोटे बुडवून प्रत्येक जण अगदी डोलून जेवत होता. पश्चातापाच्या अग्नीच्या आचेवर आत्ताच तापून कढवलेले हे तूप सुंदर तत्वांचे सारच होते. सुमेधा स्वतः त्याची अखंडित धार जेवणावर टाकत होती. श्रीराम स्वतः याचे निजभोक्ता होते. शास्त्रोक्त पद्धतीने लिखित पाककला कृतीने बनवलेले पापड होते. त्याच्या अग्नीच्या मंद आचेवर शेकत असताना ते तडतड करत होते. जेथे ते होते तेथे त्यांना फोड येत होते. त्यामुळे ते दाबले, चाकले असताना कडकड असा आवाज करून तुटत होते. त्यामुळे सर्वात शेवटी ते ताटात वाढले जात होते. मग त्यांना भजन, भक्ती आणि प्रेमाने आगीतून बाहेर काढून सर्व बाजूनी थंड होऊ दिले. श्रीरामचंद्रांना अर्पण केले जाणारे भोग स्वरूप भोजनामध्ये अत्यंत चवदार पद्धतीचे आले होते. श्रीराम आणि सीतेची प्रीती सदैव राहावी यासाठी सांडगे जणू अबद्धच भासत होते. यामुळेच सुमेधाने वृद्ध गुरुजनांचा विचार करून त्यांना बनवलं. त्यावेळी संपूर्ण वेटोळे घालून कुरडई सुद्धा सोबत दिली. ती स्वतः या गुंत्यातून सुटणारी नव्हती, तरी सुद्धा ती शांती आणि संतुष्टीचं प्रतीक भासत होती. मग तीच रोकडी श्रीरामांच्या सुखासाठी कामी आली. भोग्यविषयीचे कामनेचे जणू तिने लाडू विवेकाने वळून थाळीत वाढले होते. त्या लाडूंना काजूच्या तुकड्यांचे आवरण केले होते. प्रत्येक दाणा मोठ्या रत्नासारखा भासत होता. त्याच्याबरोबर तिळाचे लाडू सुद्धा ठेवले होते. त्याची चव श्रीरामांच्या सान्निध्यामुळे अत्यंत गोड वाटली. वैराग्याच्या अग्नीच्या आचेवर कढी तापत ठेवली होती. त्याच्यामध्ये मुगाची वडी मायेच्या रूपात टाकण्यात आली होती. मुगाच्या वडी आणि कढी यांचा एकजीवपणा हा अत्यंत गाढ आणि रसमय असा वाटत होता. त्यामध्ये जिरे, काळी मिरी हे सर्व समरस झाले होते आणि जो सुवास पसरला होता तो थेट आकाशाशीच मिळत होता. त्या कढीला तेथील पंक्तीमध्ये अतिशय चांगले असे रसभोक्तेही मिळाले होते.
मंडळी फराफरा फुरक्या मारून आपल्या भोजन कृतीला अनुसरून आस्वाद घेत होते. भजन भावाला अनुसरून मांडे आणि पुऱ्या केल्या जात होत्या. क्षीरसागरासारख्या शुभ्र रंगाच्या दुधाळ पुऱ्या, आतून आणि बाहेरून गोड अशा गुळाच्या वड्या, गुळ डाळ मिश्रित गोड मसाल्यांनी युक्त अशा पूर्णांनी भरलेल्या पुऱ्या सुद्धा तिथे होत्या. भगवत भजन स्वरूप स्वेद फणी होती. त्याच्यामध्ये प्रेमस्वरूपात साखर भरलेली होती. अमृतासारख्या गोड फळाला सुद्धा लाजवेल अशी अत्यंत सुरस आंबेवडी सर्वांच्या ताटात वाढली जात होती. फक्त गोड घड्या घातलेली तशी खांडवी ताटामध्ये वाढली होती. अशी मांड्यांची घडी घातली होती की जणू चंद्राची प्रतिबिंबताच काढली होती. त्या मांड्यांची एक चमत्कारिक विशेषता होती. त्यांच्या चारही बाजू जणू चार वेदच होते. शेवटी त्यामध्ये कर्माचे प्रतीक दाखवलेल्या करंज्या सुद्धा होत्या, ज्या गुळ साखरेच्या पूर्णाने परिपूर्ण भरलेल्या होत्या. प्रभू श्री रामचंद्रांनी त्यांचा अत्यंत प्रेमाने निजस्वाद घेतला आणि आपण चाखला असे म्हणून विवेक रूपात मुसळीत कांडून केलेले तांदूळ रंगाने अत्यंत उज्ज्वलित झालेले असे दिसत होते. ते आतून बाहेरून तेजस्वीपणे शोभत होते. गरम गरम पाण्यात उकळवून विशिष्ट थाळावर टाकून व्यवस्थित हलवून त्याची पेच काढून घेतली होती. त्यामुळे दोन्ही बाजूंना टोकदार असणारे ते पण छोटे झाले होते. त्यांना शिजवताना भक्तिभावाने त्यांना मऊ करून टाकले होते. अन्न हे पूर्ण ब्रह्म आणि श्रीराम पूर्ण ब्रह्मस्वरूप अशा सोहम स्वरूपी भाताला वाटी लावून मूद वाढण्यासाठी तयार केली होती. ती भाताची मूद व्यवस्थित ताटात वाढली, जेणेकरून तो तुटून ताटात पसरू नये. या परब्रह्मस्वरूप अन्नाचे भोक्ता श्रीराम स्वतः होते. अन्नालाच म्हणजेच वरांनालाच, भातावरती टाकलेल्या वर्णाला श्रेष्ठत्व प्राप्त झाले होते. त्या मूग वगैरेच्या साली पूर्णपणे काढून टाकण्यात आल्या होत्या. वरांनात अन्न पदार्थाच्या मध्यभागात ठेवलेल्या डाळ भात रूपी नायकाला जणू डोक्यावरच सर्वांनी आरूढ केले होते. सुमेधा आणि जनक राजा अत्यंत सावधपणे सर्वांकडे लक्ष ठेवून वाढत होत्या. त्यामुळे पंक्तीमधील राजपुरुष आणि ब्राह्मण यांची अतिशय तृप्ती झाली होती. त्यांनी एवढ्या आदर आणि सन्मानामुळे नेहमीपेक्षा जरा जास्त जेवण केले होते. त्यामुळे आपापली धोत्रे कमरेपासून ढिली केली होती. सर्वांना तृप्तीचा अनुभव आला होता. शेवटी रघुकुल टिळक श्रीरामाने आपल्या बैसल्या जागी उष्टावळ म्हणून आपल्या ताटामध्ये आपल्या नामाची अंकित अशी राम नामांकित अंगठी सोडली. श्रीराम नामांकित अंगठीकडे पाहून सुमेधाच्या चित्तात अत्यानंद भरला. त्या लाज संकोचाची पर्वा न करता त्वरित श्रीरामांच्या चरणाशी नतमस्तक झाल्या. श्रीराम अत्यंत सुखावले आणि प्रेमाने त्यांना फुलांची माळ अर्पण केली. हे पाहून सुमेधाचा आनंद त्रिभुवनात समावत नव्हता. त्यांना दृढ विश्वास झाला की कन्या सीता ही फार सौभाग्यवती आहे. किती थोर भाग्य! आपल्या हाताने एवढी सर्व पंचपक्वान्ने करून जे पूर्ण ब्रह्म आहे त्यालाच हे पूर्ण ब्रह्म अन्नाचं तृप्तीने भोजन करवलं. धन्य ती सुमेधा राणी. जे श्रीरामांच्या सोबत त्यांच्या पंक्तीत जेवले ते जणू संसार सागराच्या आसक्तीतून मुक्तच झाले. ते सर्व श्रीरामांच्या नामाने प्राप्त सुखात रंगून गेले. त्यांच्या मुखी विडे रंगून शोभून दिसत होते. केलेल्या कर्माची फळप्राप्तीची आशा सोडून शांती स्वरूप पक्व झालेल्या पानाच्या देठाला तोडत त्यांच्या भोगविलासी वासनांना मूळतः काढून अशा शुद्ध पानांचा विडा परमात्मा श्रीराम यांना दिला. अहंकार रूपी कठीणपणा जाळून गाळून घेतलेला सोहम भावरूपी शुद्ध चुना बनवण्यात आला होता. श्रीरामांना देण्यात येणाऱ्या पानाला त्याला लावल्यानंतर तो श्रीरामांच्या मुखाला सुस्वाद देणारा झाला. जे समस्त सारांचे सार तत्व आहे त्यालाच खादीर स्वाद म्हणजे कात असं म्हणतात. तो श्रीरामांच्या मुखामध्ये रंगस्वरूप बनला. तो त्यांच्या ओठावर अत्यंत शोभून दिसत होता. श्रीरामांचा प्रसाद हाती येताच म्हणजेच श्रीराम नामांकित अंगठी मिळता क्षणी सुमेधाच्या आनंदाला जसा पारावार उरला नव्हता. मग ती अंगठी सीतेच्या हाती दिली तेव्हा सीतेने त्या अंगठीला आपल्या मस्तकी लावून वंदन केले. सीतेने श्री रामचंद्रांना मनोमनी वंदन करून रामांकित अंगठी आपल्या हृदयाशी धरली. त्या श्रीरामांच्या तेजोमय कांतीच्या परिणामाने कोणाला सूर्याच्या उदय अस्ताचे भानच राहिले नव्हते. अशा प्रसंगी पुरोहितांनी राजा जनकाला विनवले, अहो राजे, आता सूर्य उदयाला येऊ पाहत आहे. त्वरितच आपण विवाह मंडपाकडे प्रस्थान करावे आणि सर्वप्रथम घटिका पात्राची स्थापना करून राजा दशरथ यांनी आपली युक्ती आणि आवडीनुसार
निवडून त्वरित फळ घेऊन येण्याची कृपा करावी. श्री एकनाथ महाराजार्पणमस्तु. श्री रामचंद्रार्पणमस्तु.